नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण डायरेक्ट टॉपचे कटिंग म्हणजे कुर्तीचे कटिंग कपड्यावरती बघणार आहोत। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर कटिंग दाखवलं होतं, पण आज हा कस्टमरचा ड्रेस शिवायचा आहे, तर म्हणलं त्याच्या अगोदर तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा। तर ह्याचं मी कटिंग आज तुम्हाला दाखवणार आहे। तर कुर्तीसाठी मी 2 मीटर कापड घेतलेलं आहे, म्हणजे त्यांनी पूर्ण ड्रेस मटेरियल दिलेलं आहे, त्यामध्ये हे 2 मीटर कापड आहे। आणि टॉप उंची आहे 35 इंच, भई उंची आहे 4 इंच, भई घेर आहे 13 इंच, छाती आहे 36 इंच, कमर आहे 36 इंच, मागील गळा 5, पुढील गळा 6, या अशा पद्धतीने सर्व मेजरमेंट आहे। तर आपण डायरेक्ट कुर्तीचं कटिंग ह्या कपड्यावरती कसं करायचं हे बघूया। तर उंची आहे कुर्तीची 36 इंच, 36 मध्ये फोल्ड पट्टीसाठी आपल्याला 1.5 इंच वगैरे लागेल आणि 1 इंच वरती आपल्याला शोल्डरला धरण्यासाठी, म्हणून मी 38 इंच उंची घेतलेली आहे। आणि हे 2 पदर फोल्ड केलेले आहे, म्हणजे 4 पदर आहेत, 2 फोल्ड केलेले आहेत। आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर, तर शोल्डर घेतलेला आहे आपण 6 इंच आणि मुंड्याचं माप घेतलेलं आहे 6.5 इंच। तर इथून आपण चेस्टचं माप टाकायचं आहे, जिथून आपण मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे ना, तर छाती आहे 36 इंच, 36चा चौथा भाग येणार 9 इंच। 9 इंचावरती आपण मार्किंग करूया आणि प्लस 2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे। तर आता बघा, तुम्हाला हे थोडंसं कापड नेव्ही ब्ल्यू कलरचं आहे, त्यामुळे तुम्हाला हे मार्किंग केलेलं दिसतंय का, तरी पण मी थोडंसं डार्क करते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असं दिसावं असं। म्हणजे इथं आपण आपलं फिटिंगचं माप टाकलेलं आहे, इथं मी मार्जिन घेतलेलं आहे। तर आपल्याला इथून कमर उंची घ्यायची आहे, तर कमर उंची घ्यायची आहे आपल्याला 6.5 इंचावरती आणि सीट उंची पण घ्यायची आहे आपल्याला 6.5 इंचावरती। आणि जिथून आपण कमरेची उंची घेतलेली आहे तिथून आपल्याला कमरेचा घेर टाकायचा आहे। तर कमर घेर आहे 35 इंच, तर आपल्याला 8.25 इंच घ्यायला लागणार चौथा भाग आणि 2 इंच मार्जिन। तर सीट आहे 38 इंच, तर त्याचा चौथा भाग येणार 9.5 इंच आणि त्यासाठी आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच। तर आता इथून आपल्याला असं थोडंसं क्रॉसमध्ये आखून घ्यायचं आहे। आणि इथून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे। आपल्याला मुंड्यासाठी म्हणजे बॅक साईडचा मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे आणि फ्रंटचा आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। तर आपण मुंड्याचा आकार घेऊन घेऊया आणि फ्रंट मुंड्याचा जो आकार आपण देणार असतो ना, तो थोडासा आतून द्या, जेणेकरून फिटिंग पण छान बसेल आणि रिंकल्स पण येणार नाही। हे बघा, हे फ्रंट मुंड्याचा आकार दिलेला आहे, हा बॅक मुंड्याचा आकार मी दिलेला आहे। थोडंसं मी अजून थोडंसं डार्क करते जेणेकरून ते व्यवस्थित दिसावं। तर हे बघू शकता, उंची घेतलेली आहे मी 38 इंच, इथून शोल्डर घेतलेला आहे 6 इंच आणि आपलं आड्यांचं माप आलेलं आहे 3 इंच, छातीचं माप आहे 36 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग 9 इंच येतो, मार्जिन मी 2 इंच घेतलेला आहे। कमरेचा भाग येतो 35 इंच, त्याचा चौथा भाग मी घेतलेला आहे, 2 इंच मार्जिन घेतलेला आहे। सीटचं मार्जिन घेतलेलं आहे मी तिथं पुढच्या साईडला मी सीटचा चौथा भाग घेतलेला आणि तिथं मी मार्जिन घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं मी हे फ्रंट साईडचं आकार म्हणजे माप आणि बॅक साईड असे 2 पार्ट आहेत। अगोदर आपण एकत्र कटिंग करूया आणि नंतर फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार नंतर देऊया।
तर हे बघू शकता. आता आपण हे फ्रंट बाजू बॅक साईड आहे ना ती बाजूला करूया आणि फ्रंट साईडचं नुसतं फ्रंट मुंड्याचं कटिंग करून घेऊयात आपण. तर बघा हे फ्रंट मुंड्याचं कटिंग झालेलं आहे आणि मी बॅक साईडचं आहे. हे अशा पद्धतीनं आपलं टॉपचं कटिंग झालेलं आहे. तर मैत्रिणींनो आपण स्लीवचं कटिंग आता बघूयात. तर हे बघा स्लीवची उंची आहे 4 इंच, तर आपल्याला घ्यायचं आहे 5 इंच. तर 1 इंच फोल्डसाठी लागणार, तर हे 5 इंच इथे येते. तर आपला घेर येणार आहे 9 इंच. आता इथून आपल्याला घ्यायचं आहे 3.5 इंच. इथून तुम्ही अशी क्रॉस लाईन आखून घ्या. आता ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करायचा आहे. इथून आपल्याला घ्यायचं आहे 1/2 इंच आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 1/2 इंच. आणि हे फ्रंट मुंड्याचा आकार देऊया. तर हे बघू शकता, हे कुर्तीचं कटिंग आणि हे स्लीवचं कटिंग. हे अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जर टॉपचं कटिंग करा तर अगदी फिटिंग व्यवस्थित आणि परफेक्ट बसेल. तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.